हे जे CPRचं स्टेप्स दाखवणार आहे. थिअरी मी जास्त सांगणार आहे कारण थिअरी थोडं थिअरिटिकल होणार. म्हणजे हार्टचं सर्क्युलेशन कसं असतात आणि लंग्समध्ये ब्लड कसं जातात, इम्प्युअर ब्लड जातात लंग्समध्ये आणि ते प्युरिफाय होतात, नंतर हार्टमध्ये येतात आणि सर्क्युलेशनमध्ये जाणार. ते बेसिक्स आहे सर्क्युलेशनचं, फिजिओलॉजी जे म्हणतात हार्टचं सर्क्युलेशनचं. बट दॅट इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट. मेन थिंग इज टू डायग्नोज अँड डू दॅट ॲक्च्युअल CPR. ओके, सो विल से ओके. आता नाव इमॅजिन की कोणतरी इथे पडलेलं आहे. नॉर्मली काय असतात की माणूस पडतात ना, ही डझंट लाय ऑन टेबल बट युजली ऑन द फ्लोर. ओके, तर फ्लोअरमध्ये कोण पण असं असेल तो फर्स्ट थिंग इज टू अप्रोच द पर्सन. अप्रोच द पर्सन म्हणजे तुमच्या ना डॉमिनंट हँड, म्हणजे नाही त्याचं डॉमिनंट हँड म्हणजे जे हाताने तुम्ही लिहितात तो हात जरा वर करा असं तुम्ही सगळेजण. विच हँड इज तर मेजॉरिटी राईट हँडेड आहे. लेफ्ट हँडेड कोण नाही आहे ते, सगळं राईट हँडेडच आहे. ओके, तर राईट हँडेड पर्सन्सला माणसाच्या राईट साईडने अप्रोच करायला पाहिजे आयडियली. ओके, आता राईट साईडवर अप्रोच करताना फर्स्ट थिंग यू हॅव टू डू इज टू से सर सर या मॅडम, असं जोराने हे करायचं. असं नाही एकदम हळूहळू, जोराने, बिकॉज इट इज एमर्जन्सी असू शकतो. ओके, आणि असं त्यांचा रिस्पॉन्स नसेल तर बघायला पाहिजे की त्यांचा श्वास चालू आहे की नाही. बेसिकली कसं माहीत पडणार की पेशंट म्हणजे माणूस श्वास घेते की नाही. चेस्ट मुवमेंट बघू शकतो. चेस्ट मुवमेंट एक 10 सेकंड ऑब्झर्व करा की तो श्वास घेते की नाही. ओके, तर हे दोन्ही नाही आहे म्हणजे तो इज नॉट रिस्पॉन्डिंग इमिडिएटली. देन यू हॅव टू सी इफ पॉसिबल, म्हणजे तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स असेल तर पल्स बघू शकतो. पण पल्स बघायचं इथे कॅरोटिड आर्टरी आहे, पल्स इथे आहे. पण जनरली एमर्जन्सी सिच्युएशनमध्ये कोणी पल्स बघणार नाही कारण तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स नाही आहे तर तुम्ही बघणार नाही. पण बेसिक हे आहे की रिस्पॉन्स देते की नाही. रिस्पॉन्स नाही देणं म्हणजे दॅट इज द फर्स्ट क्रिटिकॅलिटी. पण रिस्पॉन्स नाही देत म्हणजे somebody could म्हणजे तो काही ड्रिंक्स वगैरे घेऊन पण पडलं असेल. म्हणून बघायला पाहिजे की त्यांचं श्वास चेस्ट मूव होते की नाही. श्वास पण देर इज नो मुवमेंट म्हणजे चेस्टमध्ये पण हालचाल नाही आहे. देन यू हॅव टू मूव टू द नेक्स्ट स्टेज. नाव बिफोर मुव्हिंग टू द नेक्स्ट स्टेप कॉल फॉर हेल्प. म्हणजे आता मुंबईमध्ये असतात लोक खूप असतात, गर्दी खूप असतात. तो बेस्ट इज टू टेल समन कॉल फॉर हेल्प, म्हणजे ॲम्ब्युलन्स बोलवा किंवा डॉक्टरला बोलवा. सो ॲट द सेम टाईम दॅट विल स्टार्ट. म्हणजे तुमचं ॲक्शन काय आहे की तुम्ही इथे CPR देणार पण ॲट द सेम टाईम बाकीचं ॲक्शन पण चालू झालेलं आहे. सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट की टाईम शुड नॉट बी लॉस्ट. म्हणजे तुम्ही CPR करत राहणार पण कोणी येणार नाही, कोणी मदत नाही करणार तर होणार नाही त्याचं. सो इट इज इम्पॉर्टंट टू डू दॅट. ओके, तो एवढंच समजलं. काही क्वेश्चन्स, प्रश्न आहे आत्तापर्यंतची? कुठे पण शोल्डरला मारू शकतो. आता काय नाही राईट लेफ्ट शोल्डर, पण आम्ही अप्रोच करणार राईट साईडने कारण तुमचं ते CPRचं प्रोसेस जे आहे ना ते कशासाठी आहे ते मी दाखवणार आहे. ओके, तो डॉक्टराने यू वॉन्ट टू यू कॅन होल्ड द माईक हिअर. तर एवढं समजलं ना. डायग्नोसिससाठी जास्त वेळ नाही घालायला पाहिजे. जेवढं लवकर तुम्ही CPR चालू करणार तेवढं चांगलं आहे. पण CPR ज्यांना गरज आहे त्यांनाच द्यायचं आहे. हां, पण ते जो माणूस जो श्वास घेत असेल तर त्यांना CPRची गरज नाही आहे. ओके, हां, बिकॉज दॅट पर्सन मे बी अनकॉन्शियस, म्हणजे तो बेशुद्ध पडलं असेल. ओके, तर जे बेशुद्ध पडलं असेल तर त्यांना पण मदत लागतात पण त्यांना एवढं एमर्जन्सी नाही आहे. हां, CPRची गरज नाही आहे. हां, समजलं ना, एवढं तरी समजलं. तर आता आपण जाऊया नेक्स्ट स्टेप. आता आम्ही डायग्नोज केलं आहे की ह्यांना CPRची गरज आहे. आता CPR द्यायला काय करायचं आहे दॅट वी विल शो. तर त्याच्यासाठी मी तिथे दाखवतो बिकॉज फर्स्ट ऑफ ऑल त्याचं पोझिशन कुठे चालू करायचं ते मी दाखवणार इथे. तो जे माणूस असं पडलेलं आहे तर मिडल ऑफ द चेस्टमध्ये बोन आहे, स्टर्नम म्हणतात. स्टर्नल बोनचे जे लोअर एंडपर्यंत पॅल्पेट करायचं. हां, इथे आणि तिथून 1 इंच वरती इथे. आता मी तुम्हाला दाखवलं होतं की
डॉमिनंट हँड, नॉन डॉमिनंट हँड. आता डॉमिनंट हँडवरती मी कशासाठी ठेवलं, कारण तुमचं जे नॉन डॉमिनंट हँड आहे ना ते इथे प्रेस करायला पाहिजे. बेस ऑफ द नॉन डॉमिनंट हँड. सगळीकडे ना असं हे फील करा तुमचं नॉन डॉमिनंट हँडचं पामचं बेस. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट शुड कम ऑन दिस. हे स्टर्नल बोन जे आहे, स्टर्नल बोनचं 1 इंच फ्रॉम द बॉटम, बेस ऑफ द नॉन डॉमिनंट हँड. आणि हे जे पोझिशन जे आहे एल्बो लॉक करणं गरजेचं आहे. ओके, आणि हे दुसरा हात ह्याच्याबरोबर इंटरलॉक करायला पाहिजे. इंटरलॉक. ओके, म्हणजे सगळेजण असं प्रॅक्टिस करा. हे दोन्ही हात असं पकडा, जरा पकडायला होतात ना तुम्हाला. आणि हा एल्बो लॉक करायचं. एल्बो लॉक करायचं एकदम स्ट्रेट. ओके, सो दॅट बिकॉज यू आर गोइंग टू अप्लाय प्रेशर. आणि ते प्रेशर ना तुम्ही असं देऊ शकत नाही. असं केलं ना तर काय होणार नाही. तुम्हाला त्याच्यासाठी हे दोन्ही हात असं ठेवून एल्बो हिप जॉईंटपासून असं खाली वजन द्यायचं आहे. ओके, हां, पंपिंग करायचं. दॅट इज हाव. आता पंपिंग कशासाठी मी करतो? वाय डू वी डू CPR? बेसिकली बिकॉज त्यांचं कार्डियक अरेस्ट झालेलं आहे. कार्डियक अरेस्ट झालं म्हणजे हार्ट इज नॉट बीटिंग. सो व्हॉट वी डू इज हार्ट पंप करण्यासाठी वेन वी प्रेस, म्हणजे आम्ही ते ह्याच्यावर जेव्हा प्रेस करतात हार्ट आतमधून कंप्रेस होणार. सो इट इज लाईक अ पंपिंग ऑफ द हार्ट. दॅट इज वॉट वी वॉन्ट टू डू. हार्टचं पंपिंग चालू झालं तर सर्क्युलेशन चालू होणार. हां, तर ब्लड सर्क्युलेशन टू द ब्रेन, आपलं लंग्स, हे सगळं. त्याच्यासाठी आम्ही CPR करतात. CPR इज मेंट फॉर इम्प्रूव्हिंग सर्क्युलेशन, स्टार्टिंग द सर्क्युलेशन ऑफ द हार्ट. सो आय विल डेमॉन्स्ट्रेट दॅट स्टेप वन्स मोर. Dr. Anna, you can demonstrate over there. Start from the beginning. You are identifying, diagnosing the patient. So first, call the patient. में मैं पहुंचा. हाँ. राइट साइड में पहुंचने के बाद में जी तो. मैंने उनको टैप किया. अंकल या जो भी है उनको टैप किया. 2 से 3 बार टैप करने के बाद में उन्होंने रिस्पॉन्ड नहीं दिया. तुरंत मैंने उनका जो चेस्ट है वो अपराइज, मतलब ऊपर नीचे हो रहा है कि नहीं. नॉर्मल हम देखते हैं ना, हमारा सांस चल रहा है कि नहीं, तो उसमें हमको पता चलता है चेस्ट अपराइज हो रहा है कि नहीं. हमने देख लिया कि इनका चेस्ट अपराइज नहीं हो रहा है. मतलब इनका लंग्स भी बंद हो चुका है और हार्ट भी बंद हो चुका है. जैसा कि सर ने बताया, पल्स चेक करने का तरीका होता है, ये मेन अपना जो बीच का हड्डी होता है, वहाँ से ऐसे जब हम एक साइड में अगर मुर्गी टर्न करेंगे तो यहाँ पे एक आर्च बनता है. यहाँ पे थोड़ा सा देखोगे गैप बनता है. वहाँ पे अगर आप लोग हाथ रखोगे तो थोड़ा सा पल्स फील होगा. बट वो सबके लिए फिजिबल नहीं होता है. वो मेडिकल फील्ड ज़्यादा मतलब अप्रोच कर सकते हैं. आप लोग उसमें कंफ्यूज हो सकते हैं. इसके लिए सर ने कॉमन बताया कि पहले हमको टाइप करना है, दूसरा चेस्ट राइज देखना है. ये 2 चीज़ हमने देखा, दोनों में से कुछ रिस्पॉन्ड नहीं मिला. तुरंत हमको जो आसपास में है उनको एक आवाज़ देना है कि एम्बुलेंस के लिए बुलाओ या हॉस्पिटल से किसी को बुलाओ. मीनवाइल हमको तुरंत CPR चालू करना है. अब CPR चालू करने के लिए सर ने क्या बताया, ये जो अपना बीच वाला हड्डी है, ये हड्डी को सीधा नीचे फील करते जाने का. जहाँ पे खत्म हो रहा है वहाँ खत्म हो रहा है, उससे थोड़ा सा ऊपर, मतलब 3 उंगली ऊपर बोल सकते हैं. वहाँ पे रखने के बाद में एक जहाँ पे खत्म हुआ वहाँ से 3 उंगली ऊपर रखने के बाद में सर ने बताया जो नॉन डोमिनेंट है, मतलब जिससे हम खाना पीना नहीं खाते, उसका बेस हमको यहाँ पे ऐसे फिट करना है. बीच में है जो डोमिनेंट हाथ है उससे इंटरलॉक करना है. इंटरलॉक करने के बाद में सबसे ज़्यादा हमको ध्यान देना है कि हमारा ये जो एल्बो है ए और शोल्डर, ये तीनों स्ट्रेट होना चाहिए. मतलब हम बॉडी के ऊपर डोमिनेंट होने चाहिए. इससे क्या होएगा, जब हम CPR देंगे तो हमारा हाथ से, मतलब यहाँ कमर से नहीं प्रेशर जा रहा है, ये पूरा हिप जॉइंट से प्रेशर जा रहा है. तो इसमें क्या होगा, हम थकेंगे नहीं, हमको नहीं तकलीफ होएगा. मतलब हम दूसरे को हेल्प करने के और हमको तकलीफ नहीं होना चाहिए. तो यहाँ पे जब हम जाएंगे तो प्रॉपर वो चालू होता है CPR करना. तो हमको इसको प्रॉपर लॉक करना है. लॉक करने के बाद में CPR चालू करना है. CPR कभी भी चालू करते हैं तो उस टाइम पे हमने आवाज़ दे दिया है, तो कोई आते रहेगा, उस टाइम पे हमको इतना ध्यान देना है कि हमने CPR चालू कर दिया है. तो चालू करने के बाद में कंटिन्यू करना है. अब कंटिन्यू करते टाइम कभी भी ये जो यहाँ मोड़ना नहीं चाहिए, वो चालू रहेगा. जब तक हम कर सकते हैं चालू रहेगा. इतने में आसपास तो CPR, हाँ, सो जब भी CPR देते हैं सो मेक श्योर कि एटलीस्ट 2 इंचेस तक अंदर जाना चाहिए.
ओके, नहीं तो हार्ट पे प्रेशर नहीं आएगा. इट हॅज टू प्रेस, म्हणजे हार्ट कंप्रेस व्हायला पाहिजे. तर हार्ट कंप्रेससाठी 2 इंच तरी. आणि कधी कधी करताना ना ते पसली वगैरे फ्रॅक्चर पण होऊ शकतो, पण दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. मेन बघायचं आहे की त्यांचं जीव वाचायला पाहिजे. बरोबर. 2 इंच मतलब ऐसा होता है अंदर की जैसे कोई एकदम पसली आहे ना, पसलीवर नाही, मधलं हाडावर दाबायला पाहिजे. स्टर्नम बोन जे असतं तिथे मध्ये एक बोन आहे हाडाचं. ओके, काय झालं? पसली, हां. वरच करायचं आहे आपल्याला, म्हणून ते खाली जाणार. नहीं हो जाएगा, इट विल गो. ऐसा नहीं बोल सकते अंकल कि 2 इंच हम नाप के कर रहे हैं. अपने साइड से इतना प्रेशर देना है. हाँ, अपने साइड से इतना प्रेशर देना है कि थोड़ा सा वो नीचे जाए ताकि हार्ट तक पंप हो सके. अब कोई पतला आदमी रहेगा तो